Good morning, my dear students. In the last lecture, we have discussed about brainstorming. We have finished A1. In that, we have seen the challenges and the solutions for them. So, the next question: the poet has observed the sower closely. Express in your own words the reverence the poet has for the sower. आता इथं बघा, द पोएट हॅज ऑब्झर्व द सोअर क्लोजली. हा जो पेरणी करणारा आहे, शेतकरी आहे. शेतकऱ्याला अतिशय जवळून कोणी पाहिलेलं आहे? आपल्या कवीनं पाहिलेलं आहे. विक्टर ह्युगो यांनी पाहिलेलं आहे. यांनी शेतकऱ्याचं अतिशय जवळून इथं त्याचं निरीक्षण इथं केलेलं आहे. नाव एक्सप्रेस इन युअर ओन वर्ड्स. मग इथं काय करायचं? तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये शेतकऱ्याबद्दल असणारी आत्मीयता इथं तुमच्या मनामध्ये इथं मांडायची आहे तुमच्या शब्दामध्ये. आन्सर बघा कसं यायचं. आता मला एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला प्रश्न समजला पाहिजेत. प्रश्नाचं आकलन होणं इथं गरजेचं आहे. यू हॅव टू अंडरस्टँड द क्वेश्चन व्हॉट इज आस्क्ड. इथं काय विचारलेलं आहे हे इथं महत्त्वाचं आहे. शेतकऱ्याबद्दल कवीच्या मनामध्ये इतकी आत्मीयता आहे हे तुमच्या शब्दामध्ये इथं मांडायचं आहे. उत्तर बघा कसं आहे. द पोएट नोटिसेस द सोअर स्टँडिंग अलोन इन द फील्ड. सुरुवातीला आपण पाहिलं व्हाईल रीडिंग द पोएम और व्हाईल discussing about the poem, we have seen that the poet was sitting calmly and leisurely in his porch way. कवी पोर्चमध्ये बसलेला आहे आणि पोर्चमध्ये बसल्यानंतर त्याची असं लक्षात येतं की शेतकरी एकटाच शेतामध्ये इथं उभं राहिलेला आहे. स्टँडिंग अलोन इन द फील्ड. ही इज ओल्ड. त्याचं तर वय झाले. इन रॅग्स अँड स्टँडिंग पेशंटली. त्याचे कपडेसुद्धा मळकटलेले आहेत, भुरकटलेले आहेत. इवन जुने कपडे आहेत त्याचे. आणि त्याने शांतपणे तो शेतामध्ये इथं उभं राहिला आहे. ही वॉज स्टँडिंग पेशंटली. हिज ब्लॅक शॅडो इज डॉमिनेटिंग द डीप फरोज इन द फील्ड. त्याची सावलीसुद्धा काय झाली, त्या शेतामध्ये जे नांगराचे तास आहेत, नांगराच्या ज्या रेषा आहेत, त्या रेषांपेक्षासुद्धा कितीतरी मोठी इथं दिसायला लागलेली आहे. कारण संध्याकाळची वेळ आहे. इट वॉज अ टाईम ऑफ लाईट. आणि संध्याकाळच्या वेळी संधी प्रकाशामध्ये जर आपण पाहिलं तर काय होतं, आपली सावली आपल्या उंचीपेक्षा खूप लांब इथं पडलेली असते. आणि या सावलीमध्ये सुद्धा बघा, ह्या शेतकऱ्याची सावलीसुद्धा काय झालेली आहे, खूप लांबच पडलेली आहे. वाईल सोईंग ही ड्रीम्स ऑफ द टाईम ऑफ हार्वेस्ट दो ही हॅड मेनी बॅड हार्वेस्ट इन हिज पास्ट. आणि मग शेतकरी हा काय करतो, इथं पेरणीचं काम तो करतो आहे. आणि पेरणीचं काम करत असताना ही वॉज जस्ट थिंकिंग अबाउट द पास्ट. इन द लास्ट इयर आय हॅव सोन. मागच्या वर्षीसुद्धा मी पेरणी केली होती, पण जे पीक मिळालं, ज्या पिकाची अपेक्षा केली होती, माझ्या अपेक्षेप्रमाणे मला पीक मिळालं नाही. आता इथे शेतकऱ्याची अपेक्षा इथं पूर्ण झाली नाही म्हणून त्याने त्याचं काम थांबवलं पाहिजे का? हो नाही. शेतकऱ्याचं काय काम आहे? पेरणी करत राहणं, शेतामध्ये काम करत राहणं. हे इथं शेतकऱ्याचं काम आहे. इट इज हिज जॉब. ही हॅज टू कंटिन्यू इट. आणि हे त्यानं इथं पूर्ण करणं गरजेचं आहे. पूर्ण करणं इथं अपेक्षित आहे. शेतकऱ्याने याच्यावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथं शेतकरी काय ऑप्टिमिस्टिक आहे, आशावादी आहे. आपण हे शेतकऱ्याकडून शिकू शकतो. Poets wants us to learn this thing from the farmer. That farmer is so optimistic. तो खूप आशावादी आहे. त्याच्या मनात एकच आशा आहे. कोणती आशा आहे ती आशा म्हणजेच काय आहे, मी आज जे पेरणी करणार आहे, पेरणी केलेल्या बियाणापासून मला काय मिळणार आहे, चांगलं पीक येणार आहे. आणि चांगल्या पिकावरती काय होणार आहे बघा, तर माझं पूर्णपणे कुटुंबाचे गुजराण इथं नक्कीच होणार आहे. डेफिनेटली आय विल हॅव द इनफ फूड फॉर माय फॅमिली.
माझ्या कुटुंबाला वर्षभर पुरेल इतकं धान्य नक्कीच येत असणार आहे. दॅट इज कॉल्ड आशावाद. ही एक आशा, एक पॉझिटिव्ह आशा घेऊन इथं शेतकरी इथं काम करतोय. ही ड्रीम्स ऑफ दॅट हार्वेस्ट दो ही हॅड मेनी हार्वेस्ट इन हिज पास्ट. ही इज मार्चिंग टुवर्ड बेटर फ्युचर. ही इज मार्चिंग टुवर्ड्स अ बेटर फ्युचर. त्याला माहिती आहे त्याचा भूतकाळ खूप वाईट आहे. भूतकाळामध्ये त्यानं खूप कष्ट भोगलेत, खूप कष्ट पाहिलेत. जरी असं असलं तरी मात्र काय आहे, त्याच्या भविष्याकडं वाटचाल तो करतोय. एका उज्ज्वल भविष्याकडं तो इथं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. ही थिंक्स दॅट ही हॅज अ ब्राईट फ्युचर. ही हॅज अ बेटर फ्युचर. ही इज वॉकिंग विथ लॉंग स्टेप्स. इवन जसं सैन्य चाल करत चालतं, त्या सैन्यांच्या प्रमाणच काय आहे, तो लांब ढेंगा टाकत इथं चालतोय. द पोएट युजेस द वर्ड ऑगस्ट टू डिस्क्राईब हिज गेस्चर्स. इथं ऑगस्ट त्याला शब्द वापरला. अँड he is majestic, dignified and inspiring. The poet says his height seems to touch the starry skies. इथं कवी म्हणतोय त्याची उंची आकाशापेक्षा सुद्धा उंच ते दिसते. आकाशसुद्धा त्याच्यासमोर ठेंगणं वाटतंय की काय, अशी इतकी त्याची उंची आहे. इट सजेस्ट द ग्रॅज्युअल अँड प्रोग्रेसिव्ह ग्रोथ ऑफ द सोअर. इथं नक्कीच इथं शेतकऱ्याची ग्रोथ इथं आपल्याला पाहायला मिळते. वी विल सी द ग्रोथ ऑफ द सोअर. अशा पद्धतीनं बघा काय आहे, तुम्ही तुमचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. कवीचा हा जर आपण उत्तर पाहिलं तर कवितेचा काय एक प्रकारचा हा सारांशच आहे बाळांनो. इट इज जस्ट अ समरी ऑफ अवर पोएम. ना नेक्स्ट वन, द पोएट is prompted to call the sower an august personality. Is prompted to call the sower an august personality, which means one who has reached the highest position in his workplace. इथे बघा हा प्रश्न काय सांगतोय, द पोएट इज प्रॉम्प्टेड टू कॉल द सोअर अँड ऑगस्ट पर्सनॅलिटी. ऑगस्ट पर्सनॅलिटी म्हणजे नेमकं काय, श्रेष्ठ. स्वतःच्या कामामध्ये त्यानं श्रेष्ठत्व मिळवलेलं आहे. दॅट इज अन ऑगस्ट. विच मीन्स वन हू हॅज रिच्ड हायेस्ट पोझिशन इन हिज वर्क. फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर, की ज्याला आपण काय म्हणतो क्रिकेटचा देव म्हणतो, की संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये आपण म्हणूया की आज भारताचं नाव त्यानं रोशन केलेलं आहे. त्याला क्रिकेटचा देव मानलेलं आहे. दॅट इज द हायेस्ट पोझिशन. दॅट इज द ऑगस्ट पर्सनॅलिटी आपण म्हणूया. एक्सप्लेन दिस युजिंग द फॉलोइंग पॉईंट्स. हार्डवर्क, प्रिझर्वन्स, डेडिकेशन. हार्डवर्क अतिशय कष्ट, खूप कष्ट, काबाड कष्ट आपण म्हणूया. प्रिझर्वन्स जिद्द, चिकाटी. डेडिकेशन डिवोशन, झोकून देणं. आता हे 3 पॉईंट्सवरून आपल्याला काय करायचं आहे, इथं डिस्कस करायचं आहे की नेमकं ऑगस्ट पर्सनॅलिटी कशी आहे. द पोएट नोटिस्ड. आन्सर बघा बाळांनो. अ सोअर ऑल अलोन वर्किंग इन द फील्ड इवन आफ्टर द ट्विलाइट. पहिली गोष्ट आपल्या लक्षात येते, संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि जर आपण वर्किंग आवर्स बघितले 10 ते 5 आपले वर्किंग आवर्स आहेत आणि ह्या वर्किंग आवर्स संपल्यानंतरसुद्धा 5 वाजल्यानंतरसुद्धा काय आहे, आपला शेतकरी शेतामध्ये आहे. शेतामध्ये तो काम करतो आहे. इज स्टिल इन द फार्म. दॅट इज द हार्ड वर्क. ही वॉज पेशंटली स्टँडिंग अँड स्कॅटरिंग ग्रेन्स. तो मात्र काय करतो, ते शांतपणे पेशंटली तो इथं उभं राहिला आहे आणि काय करतो आहे तर त्यानं इथं शेतीमध्ये धान्य पेरण्याचं त्याचं काम इथं सुरू आहे. द लाईट वॉज फेडिंग स्टील ही वॉज बिझी सोईंग ग्रेन्स. अंधार पडायला लागलेला आहे आणि अंधार पडत असतानासुद्धा काय होतं आहे तर इथं त्याचं काम त्यानं कंटिन्यू केलेलं आहे. प्रिझर्वन्सचे इथं पाय. ही वॉज ओल्ड इन रॅक्स. त्याचा तो वय झालं आहे. इट मीन ही हॅड मेनी बॅड हार्वेस्ट इन हिज पास्ट. Still, he was optimistic about good harvest in future. It shows the optimistic nature and the perseverance in his personality. तो इतका डेडिकेटेड आहे की संध्याकाळची वेळ अंधार पडत चाललेला आहे. आता त्याच्यासमोर प्रकाशसुद्धा पूर्णपणे अंधुक झालेला आहे.
इतकं सगळं असूनसुद्धा त्यानं काय केलं आहे, त्यानं त्याचं काम थांबवलेलं नाही. ही हॅज नॉट स्टॉप्ड हिज वर्किंग. त्याची जिद्द इथं आपल्याला पाहायला मिळेल, डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या काळामध्ये इन द पास्ट ही हॅज फेस्ड द बॅड हार्वेस्ट. इवन त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला काय मिळालं नाही, त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला फळ मिळालेलं नाही, त्याला पीक मिळालेलं नाही. तरीसुद्धा काय आहे, तो इथं आशावादी आहे. त्याला अजूनसुद्धा वाटतं की नक्कीच मला काय मिळणार आहे, माझं पीक चांगलं येणार आहे. ह्या 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. मग त्याचं जे काम आहे त्यामध्ये हार्डवर्क पाहायला मिळेल, प्रिझर्वन्स पाहायला मिळेल, डेडिकेशन पाहायला मिळेल. इन दिस वे यू हॅव टू एक्सप्लेन these 3 qualities of the farmer. Okay, today we have discussed A2 and A3. Tomorrow we will discuss about the figures of speech used in the poem. Okay, today we'll stop over here. Thank you.